हरि जय जय राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा विवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमारे विवर तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव तुहा माधव भरवा तुहा माधव हरि जय राम कृष्ण जय हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम बेस जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना कहा गोपीनाथ पावेचे ना शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात गोपीनाथ पावेचे कहा गोपीनाथ पावेचे ना कहा गोपीनाथ पावेचे तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा निरूप हा सांग देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही अज्ञानी
कोणी नाही त्याला अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला अनाथ कोणी नाही त्याला पर्यायी विठ्ठला ठेवे माझ पाया पे विठ्ठला ठेवी माझ पाया पे विठ्ठला ठेवे माझ तुम्ही संत सारे कृपेचे सागर कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा फार सांग देवा फार सांग देवा तुका म्हणे ऐशी करा निरवण ऐशी करा निरवण तुका म्हणे ऐशी करा निरवण ऐशी करा निरवण मग तो रक्षण करील माझे रक्षण करिला माझे मग तो रक्षण करिला माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर संत सारे कृपेचे सागर निरूप हा पार सांगा देवा फार सांगा देवा निरूप हा फार सांगा देवा पार कुमाजे हो पार पार कुमाजे हो पार तेज पार कुमाजे ओ पार कुमाजे ओ पार कुमार रे रे आ जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल जायाचे शरीर जाईल जाईल क्षणात जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात जाईल क्षणात जायाचे शरीर शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावे चिना कहा गोपीनाथ पावे चिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे सारे कृपेचे सागर कह गोपीनाथ पावे चिना कह गोपीनाथ पावे चिना तुम्ही संत सारे रूपेचे सागर तुम्ही संत सारे सारे कृपेचे सागर निरूप हा फार सांगा देवा सांगा देवा सांगा देवा निरूप हा फार निरूप हा फार निरूप हा फार सांगा देवा
सांगा देवा निरूप हा फार सांगा देवा देवा सांगा निरूप हा फार सांगा देवा निरूप हा फार निरूप हा फार सांगा सांगा देवा सांगा देवा निरूप हा पार सांगा देवा निरूप हा निरूप हा पार सांगा देवा निरूप हा पार निरूप हा पार निरूप हा पार निरूप हा पार पार सांगा देवा सांगा देवा निरूप हा पार सांगा देवा निरूप हा पार सांगा देवा निरूप हा पार बताओ वाह निरूप हा पार निरूप हा पार सांगा देवा देवा सांगा निरूप हा पार निरूप हा पार सांगा देवा 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 निरोप हा फार सांग देवा निरोप हा
कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे सागर जगद्गुरु तुकाराम महाराज की योगीराज तुकाराम बाबा महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय भला 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 विठला 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 जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. तुका म्हणे ऐशी करा निरवण, तुका म्हणे ऐशी करा निरवण, तरीच रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. विठ्ठला 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 विठ्ठल 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 भला विठ्ठल 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 भला विठ्ठल भला विठ्ठल भला विठ्ठल जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पाविजिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग श्री संत जगद्गुरु देवनिवासी असणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज या शरीराबद्दल, शरीराच्या महतीबद्दल वर्णन करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा. तो येणेप्रमाणे आज या ठिकाणी हा असणारा कार्यक्रम नैमित्तिक कार्यक्रम आहे, निमित्ताने कार्यक्रम आहे. निमित्त जर काय असेल तर आमचे असणारे राधाजी गंगाधर पाटील गुजर आणि यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे असणारे चिरंजीव किसनराव राधाजी गुजर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांना 1 मुलगा आणि 5 मुली असा त्यांचा प्रपंच आहे आणि त्यांनी आपल्या वडिलाच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्ताने ठेवलेला आहे. श्राद्ध त्यालाच म्हणायचं जे श्रद्धेने केलं जातं त्याला म्हणायचं श्राद्ध. आणि एकदा का श्राद्ध झालं का त्याचा संबंध या मृत्यूलोकातला संपून जातो आणि तो इतर जन्मामध्ये प्रवृत्त होतो. म्हणजे हा शेवटचा संस्कार आहे. हा शेवटचा संस्कार एकदा झाला का तो या मृत्यूलोकात त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहत नाही. मग त्याला जे शरीर प्राप्त होईल त्या शरीराप्रमाणे त्याचे धर्म सगळं बदलतं. कार्य बदलतं, धर्म बदलतं, नातं बदलतं, शरीर बदलतं, वासना बदलतात, अपेक्षा बदलतात, भोग बदलतात, सगळ्याचा बदल होऊन जातो.
आणि तो बदल झाला का त्याला बाकीचं मागचं काही आठवत नाही. मग त्याला जे शरीर प्राप्त होईल त्या शरीराप्रमाणे त्याचं सर्व कार्य भाग सुरू होतो. मग कुठलंही शरीर मिळो, भगवंताच्या सृष्टीमध्ये कुठलंही शरीर जरी मिळालं तर भगवंतानी एक त्याच्यामध्ये अशी काही व्यवस्था करून ठेवलेली का ज्या शरीरातून जीव आला आणि दुसऱ्या शरीरात घातल्यानंतर त्याला ते आवडलंच पाहिजे. काही वेळेला काय होतं, जास्त भारी कपडा वापरला तर मग हलका कपडा वापरायला काय होतं, नको नको वाटतं, आहे की नाही. जास्त टेरिकॉट टेरिलिन काय जे असेल तसं 1500 2000 5000 किमतीचा मीटरचा कापड एकदा वापरायची सवय जर झाली आणि त्याला जर म्हणलं मांजरपाट वापर, खादी वापर, त्याला नको नको वाटतं. पण भगवंताच्या सृष्टीमध्ये असा नियम आहे का भगवंताने एक कपडा बदलत असताना, शरीर बदलत असताना अशी एक योजना करून ठेवली का तो जीव कोणत्याही शरीरात गेला का त्याला ती आवडलंच पाहिजे, त्याला सोडूच वाटलं नाही पाहिजे. म्हणून मनुष्य जन्म जरी प्राप्त झाला, मनुष्य जन्मातून तो जर डुकराच्या जन्माला गेला का तो डुकराच्या जन्माला गेल्यानंतर म्हणाल का मी आता माझ्या आईला पिणार नाही, मी उपाशी राहून माझा जीव देईल, असं म्हणाल का तो? नाही. तो डुकराच्या जन्माला गेला का तेवढ्याच आनंदानं आईला पिणार, तेवढ्याच आनंदानं त्याला मोठं होण्याची इच्छा होणार, त्याच आनंदाने तो मोठा होणार, त्याच आनंदाने सृष्टीत वावर करणार आणि त्याच आनंदाने तो काय करील, आपल्या जीवनातले असणारे भगवंताने दिलेले उपभोग ते भोगण्याकरता प्रवृत्त होणार. त्याच्यात तो अजिबात तुच्छ मानणार नाही किंवा चांगलं मानणार नाही, चांगलंच मानेल, तुच्छ मानणार नाही. डुकराच्या जन्मात जरी गेला तरी तो गटारात लोळल्याशिवाय राहणार नाही, घाण खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्याची वृत्ती त्याप्रमाणे होती. भगवंताची लीला आहे आणि भगवंताची लीला असल्यामुळे भगवंताने शरीर प्राप्त करून दिलं का त्या शरीरात गेल्यानंतर त्याची ती वृत्ती बनते आणि त्याप्रमाणे तो आनंद घ्यायला तयार होतो. अशी ही भगवंताची सृष्टी आहे. म्हणून आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे. असा हा जन्म प्राप्त झाला असताना त्याचे 16 संस्कार आहे. जन्माच्या अगोदरपासून म्हणजे गर्भधारणेपासून, आणि गर्भधारणेपासून तर मृत्यू होईल, मृत्यू झाल्यानंतर वर्ष श्राद्ध शेवटचा विधी आहे. त्याच्यामध्ये 16 संस्कार येतात, वेगवेगळ्या स्वरूपाने संस्कार येतात. ते संस्कार करत असताना काही आई वडिलाच्या तर्फे करावे लागतात, काही स्वतः करावे लागतात आणि काही आपण गेल्यानंतर आपल्या जो आसन आपण उत्पन्न केलेलं पाल्य त्याप्रमाणे त्या हातून ते काही कार्य करावे लागतात. आणि हे कार्य जर आता झाले तर त्याचं जीवन चांगलं होतं, त्याला त्या पुढच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. ती सुख प्राप्त होण्याकरता त्याचे विधिवत विधी हे करावे लागतात. बरेचसे लोक म्हणतात आता विधी केल्यानं कुठं काय होणार आहे, तो कुठं पाहायला आला. आता तुझं जर अल्पमती असेल ना अल्पबुद्धी असेल तर तुझी बुद्धी तिथपर्यंत पोहोचणारच नाही. तुला तेच वाटणार आहे का मेले म्हणजे गेले, परत कोण येतं पाहायला. तुझं ज्ञानच तेवढं आहे, तुझं अज्ञानच तेवढं आहे, त्याच्यामुळं तुला बाकीचं काय करणार. तो येतो का नाही येतो, त्याला भोग कसे प्राप्त होतात, भगवान परमात्मा तिथपर्यंत कसा पोहोचवतो, हे संस्कार काय करतात, हे मंत्र काय करतात, मंत्र कशा करता दिलेलं आहे, वेद कशा करता दिलेलं आहे, श्रुती कशा करता दिलेलं आहे. आणि हे सर्व शास्त्राने नेमून दिलेले भगवंताच्या मुखातून प्राप्त झालेले, भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. ते भगवंताच्या मुखातलं असल्यामुळे ते खोटं काही ठरू शकत नाही. तुम्ही आम्ही खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तरी पण ते खोटं होऊ शकत नाही, होणार नाही. करण्याचा प्रयत्न केला तरी ते खोटं होणार नाही. असा हा जे संस्कार आहे, हे संस्कार भगवंतानी तुम्हा आम्हाला शास्त्राच्या द्वारे, वेदाच्या द्वारे, श्रुतीच्या द्वारे, पुराणाच्या द्वारे आपल्या पुढं समर्पित या साधू संतांनी केलेले, ऋषीमुनींनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. ऋषीमुनीने लिहिण्याचं काम केलं, त्याचा अनुभव घेतला, त्याप्रमाणे लिहिले, ते तुमच्या पुढे ठेवले. ते संत महात्म्यांनी काय केले, तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पाहावे पुराणे विचारोनी, विचारोनी पाहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पाहावे पुराणे विचारो, विचारोनी पाहावे पुराणे विचारो, तुकाराम महाराज म्हणतात तर विश्वास नसेल तर तुम्ही काय करा, पहावे पुराणे विचारोनी. तुम्ही पुराणाला विचारा, शास्त्राला विचारा. ऋषीमुनी तर काय आता नाहीच,
मग त्यांनी जे लिखाण करून ठेवलेलं आहे, त्यांनी जे अनुभव लिहिलेले आहे, ते अनुभव त्यांनी त्या पुराणामध्ये व्यतीत केलेले आहे, पुराणामध्ये रेखाटन करून ठेवलेले आहे. आणि ते रेखाटन एकदा तुम्ही वाचा, आणि ते वाचलं का मग तुमच्या लक्षात येईल का काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि एवढंही करून किती वेळा वाचलं, किती वेळा ऐकलं तरी लक्षात येतच नाही. गरुड पुराण दर मृत्यूला वाचतात, घरोघर वाचलं जातं, ब्राह्मणाकडून वाचून घेतात, घरचे वाचतात, सांगतातही त्याच्यात, ऐकतातही त्याच्यात, पण त्याप्रमाणे होतं का? नाही होत ना. कारण मनुष्य जन्मातला या देहाचा, शरीराचा स्वभाव आहे का त्याच्या विरोध चालायचं, त्याच्या मनासारखं झालं तर तिथं जायचं, नाही तर जायचंच नाही, असा त्याचा मनाचा एक ध्येय धरलेला आहे. आणि म्हणून या शरीरात आणलेलं आहे, हा शरीर भगवंताने दिलेलं आहे. आणि हे दिलेलं शरीर असल्यामुळे ते जाणार आहे, केव्हा जाईल याचा भरोसा नाही, किती दिवस राहील याचाही भरोसा नाही. पण जोपर्यंत दिलेला आहे तोपर्यंत त्याचा उपभोग चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे. आणि तो जर घेतला तर त्याचा आनंद होतो, आनंद मिळतो, आपल्यालाही मिळतो, समाजालाही मिळतो. आणि समाजाला आपल्याला मिळाला का देवाला सुद्धा आनंद होतो, संताला सुद्धा आनंद होतो. पण जर आपलाच आनंद आपल्याला होत नसेल तर जगाला काय होणार आहे, आणि जगाला नाही झालं तर देवाला काय होणार, देवाला नाही झालं तर संताला काय होणार आहे. म्हणून जीवन व्यतीत करीत असताना स्वतःला आनंद प्राप्त करून घेता आला पाहिजे, जगालाही देता आला पाहिजे, आणि त्याच्यातून देवालाही प्राप्त होतो आणि संतालाही प्राप्त होतो. म्हणून असं हे जीवन आहे, हे भगवंताने दिलेलं आहे, हे जाणार आहे, कधी जाईल याचा भरोसा नाही. पण जरी भरोसा नसला, पण जोपर्यंत दिलेलं आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत याचं कार्य चांगलं करून घेतलं पाहिजे. या जीवनाला ते साजेसं कार्य केलं पाहिजे. आणि ते जर झालं तर योग्य, अन्यथा जर झालं नाही तर मात्र समाज त्याच्या विरोध जातो, त्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणतात लोक असे का वागतात, लोक असे वागत नाही, आपण वागलो का लोक तसे वागतात. म्हणून आपल्यावर वागण्यावर लोकांचं वागणं आहे, आपण काय करतो मग आपल्याकरता लोक काय करतात, हा सारासार विचार आहे, व्यवहारातला विचार आहे. आणि हा व्यवहारातला विचार जर आपण पाळला, जाणला तर त्याचा उपयोग होतो. अन्यथा शरीर कितीही चांगलं असलं, किती सुंदर असलं तरी त्याचा कोणी वाहवा करत. शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर जायाचे ठेवणे. हो शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. धरिसी अभिलाष धने, धरिसी अभिलाष धने, शरीर जायाचे ठेवणे. हो शरीर जायाचे ठेवणे, धरसे अभिलाष जने, धरसे अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे. हो शरीर जायाचे ठेवणे, शरीर जाणार आहे, केव्हा जाईल याचा भरोसा नाही. जाणार तर आहेच, पण जात असताना त्याचा विचार दिलेला आहे. आणि ती विचार देत असताना या साधू संतांनी, या महात्म्यांनी तुमच्या आमच्या पुढे ती विचार मांडलेले. आणि या विचारानं जर आपण राहिलो तर, आता विचाराच्या बाबतीत जर पाहिलं तर आता तुमचा आमचा विचार जाऊ द्या, आमच्या सारख्याचाच विचार बदलला तर तुमचे विचार कधी सुधारायचे आहे की नाही. गावातलीच भजनी जर पार चाल झालेलो अरे, मग बाहेरच्या भजनेला काय नाव ठेवून उपयोग आहे. कदाचित तुम्ही आमंत्रण उशिरा दिलं असेल, त्यांनी अगोदर कार्यक्रम तिकडं घेतलेला असेल, कारण बाहेरचे कार्यक्रम परवडतात, गावातले कार्यक्रम परवडत नाही, खर्च जास्त येतो गावातल्या कार्यक्रमाला, बाहेरचे सहज होऊन जातात. त्याच्यामुळं बहुतेक गावागावचे भजनी गावातल्या कार्यक्रमाला राहत नाही, आले तर उशिरा येतील, आले तर आले, नाही तर असं काही व्हायला लागलं. आणि असं जर व्हायला लागलं तर कसा परमार्थ सुधारायचा, आणि कसे सत्य सुधारायची, आणि कसे लोक सुधारायची. सुधारण्याकरता त्याला काय लागतं, जो मुहारके असतो तो सुधारला तर मागचे सुधारतात. जर मेंढपाळच रस्ता सोडून चालला, शेतातून चालला, तर मेंढ्या तिकडच जाणार ना, त्या कशाला रस्त्यानं चालतील, त्याही त्याच्या मागच जातील, त्या गाई सारखं.
म्हणून जबाबदाऱ्या महत्वाच्या माणसाच्या जबाबदाऱ्या त्या पाळल्या पाहिजे. कार्यक्रम ठरवायला सगळे आले गावातले, बरोबर, खेळलेला आले नाही, तुमच्याप्रमाणे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तसंच. आणि का बरं बदल केले कार्यक्रमामध्ये? अक्षय तृतीयाचा कार्यक्रम आमचा आहे, मग आमचा अक्षय तृतीयाचा कार्यक्रम सोडून दुसऱ्याला दिलं ना, आम्हाला तिथं घातलं, पार पुढं आमच्या कार्यक्रम घातला. आमचं भागवत चालून त्याच्यात आम्हाला घालून दिलं. आता आम्हाला जग मारणं ये नाही ना, पण तुमच्या खोडी आम्हाला नाडत आहे ना. बरं मी सांगितलं माझा तिथं ठेवा, तर तृतीयाला आमचा दुसरा ठेवा, तर आमचा एक कॅन्सल करून टाकला, दुसराच घातला तिथं. बरं घाला तुम्ही, पण घालता नाही, जरा विचारपूर्वक घाला ना. संसारिक आहे, 2 पोरं, पत्नी, बायको, ना मुलगा आणि त्यांचं वर्तन ते जर पाहिलं तर त्या लायकीचे नाही ना ते कीर्तनकार. आणि तुम्ही ज्या चांगले कीर्तनकार आहे त्याला डावलून देतात, हे कीर्तनकार मध्ये घालून देतात. मग आम्ही कसं तुमचं धरायचं? तुम्हाला कसं काय आमचं म्हणायचं? कसं काय तुमच्यावर विश्वास ठेवायचा? आणि मग आमच्याकडे येता का? तुम्हाला तुमच्या मनानंच करायचं तर आमच्याकडे येऊच नका ना. कार्यक्रम आम्हाला एक दिला बा झाला. आम्ही तुमचा कार्यक्रम आम्हाला नियमाने पंचक्रोशीतला आहे, बाबांचा आहे, आणि बाबांचं याच्यातला असल्यामुळं आम्हाला करणं भाग आहे. आम्ही त्याच्यात दुमत ठेवत नाही. पण हे घडत का? तर हे घडणारे सुद्धा मोरकेच असतात. माझं स्पष्ट मत आहे, मी स्पष्ट वक्ताय, मला काही कोणाचं घेणं नाही देणं, मी स्पष्ट वक्ताय. आणि हे होत असताना, हे घडत असताना हे लोक घडवतात आणि त्याच्यामुळं गाव बिघडतं. 2 फळी व्हायला कारण हे सप्ताह कार्यकर्तेच राहतात. गावाला काही घेणं देणं तर ती वर्गणी देऊन मोकळे होतात. यांच्या मनाने हे काही कार्यक्रम असे वितुष्ट कार्यक्रम मध्ये आणून ठेवतात आणि त्याचा बिघड करून टाकतात. म्हणून जबाबदाऱ्या आहे, आणि ह्या जबाबदाऱ्या जर पाळल्या तर आपलं काम आहे, आपल्या गावातला कार्यक्रम आहे, आपल्या गावातला कार्यक्रम आपण सगळ्याच. आता हे माणसं फार 10 मैलावून आले नाही, फार चांदेकर कोपरगाव तालुक्यातून आले ना, ती कीर्तनाच्या अगोदर हजर आहे. मी 8:45 इथं हजर होतो. मला माहिती होतं 9ला कीर्तन आहे, 9 ते 11 कीर्तन आहे. आपण 15 मिनिटं लेट का जायचं? मी फेटा खेळलेलाच बांधला त्याच्याकरता. नको कोणाकडे चहा प्यायला जाणं, नको कोणा तिथे 10 मिनिटं घालणं. फेटा खेळलेला बांधला. 9ला तिथून निघालो, म्हणलं 9:10 पर्यंत आपण बरोबर तिथं जाऊ, तो यांचं रूपाचा अभंग होईल आणि जय जय रामकृष्ण हरी, तोपर्यंत 10 मिनिटं लागतात. आणि 10 मिनिटात आपण त्यांच्या दरबारामध्ये हजर आहे. आम्ही आमच्या नियमात राहतो. आम्ही बरोबर 9:15 या ठिकाणी हजर. इथं आलो तर कोणाचाच पत्ता नाही. मला की एकटाच पळतो, इकडं जाय तिकडं जाय, इकडं जाय तिकडं जाय, काय करावं काय नाही. आम्ही बसून राहिलो गाडीत, म्हणलं जेव्हा सुरू होईल तेव्हा सोडायचं. आपल्या 11 म्हणले 11, टाईम म्हणजे टाईम. आणि हे सुधारणा झाली पाहिजे, हे सुधारणा केल्या पाहिजे. याच्याकरता हे बोलावं लागतं. नाही बोललं तर हे सुधारणारच नाही आणि याचा फायदाच घेत राहतील. म्हणून यांना सुधारायकरता हे काही कार्यक्रम असे बोलावं लागतं, आडवं तिडवं करावं लागतं. जरी राग आला तर काय हरकत नाही, पुढच्या वेळेस बोलावणार नाही, पुढच्या वर्षी कार्यक्रम ठेवणार नाही, एवढाच फरक पडतो. आपल्याला कुठं कार्यक्रम वाचून राहिलं काय? ते झालं, आपलं वय झालं, म्हातारपण झालं, आता आपलं रिटायरमेंट आहे. आणि रिटायरमेंटला आल्यावर काय कोणाची बेशात करायची? आपलं रामकृष्ण हरी चालू द्यायचं. नाही कार्यक्रम तर जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, बाबानं सर्वस्व प्राप्त करून दिलं सगळं आहे, त्याचा आनंद भोगणे, आनंद घेणे, एवढंच कार्यक्रम आता जीवनामध्ये राहिलेला आहे. आणि म्हणून हे आनंद भोगण्याकरता या शरीराची भगवंतानं निर्मिती करून दिली. आपल्याला हे शरीर दिलेले आहे, आपल्याला त्या शरीरामध्ये काही गुण दिलेले, आणि त्या गुणाचा उपयोग समाजाकरता व्हावा, समाजाला द्यावा. आणि समाजाला दिला तर आपल्या त्या गुणाचं काय होतं? वाढ होते. अन्यथा आपल्या गुणाला दोष लागतो, आणि तो दोष लागला का गुण असून सुद्धा ढळ निर्माण होतं. म्हणून गुणाचा अवगुणपणा होऊ नये याच्याकरता आपला जरी गुण असेल तर तो समाजाच्या उपयोगाला आला पाहिजे, गावाच्या उपयोगाला आला पाहिजे. गावाने चांगलं म्हटलं पाहिजे. गावाने चांगलं म्हटलं तर आपलं जीवन चांगलं झालं असं समजायचं. पण गावं जर बोटं मोडू लागलं तर समजायचं का आपल्या जीवनात काही आपण मिळवलेलं नाही. आपल्याकडं जरी गुण असेल तर त्या गुणाचा काही एक उपयोग नाही. म्हणून मी नेहमी उदाहरण सांगत असतो गोविंद बाबाच्या शिष्याचं. विठाला 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 विठाला. पहिलेच शिष्य गोविंद बाबाचे, सुरुवातीचे शिष्य शुक्लेश्वर महाराज मोरवीस. पण जीवन जर समजा गुणाचा अवगुण जर केला आणि गुणाचा जर समाजाला जर चांगल्या प्रकाराने जर त्याचा आनंद दिला नाही
तर स्वतःलाही घेता येत नाही, दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनातला आनंद आपल्याला दिलेले भगवंताने दिलेली कला, भगवंताने दिलेलं शरीर, एवढं सुंदर शरीर दिलेलं, एवढी सुंदर कला दिलेली, आणि त्या सुंदर कलेचा, त्या सुंदर शरीराचा उपभोग समाजाकरता जर केला तर त्याचं मात्र चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि शिकल्या बोलाचा धरशील काठा, शिकल्या बोलाचा धरशील काठा, तरी जाशी यमपंथी हो गावया, हो गावया, तरी जाशी यमपंथी हो गावया. शिकल्या बोलाचा धरशील काठा, शिकल्या बोलाचा धरशील काठा, तरी जाशी यमपंथी हो गावया, हो हो दैल यमपंथी भोगावया, भोगावया. सुटलिया शिकल्या बोलाचा, हा पिकल्या बोलाचा. शिकल्या बोलाचा दर्शन ताठा, हो तरी जाशी यमपंथी भोगावा. हो, शिकल्या बोलाचा दरशील ताठा, तरी जाशील भोगा यमपंथी. जर त्याचा ताठा धरला, त्याचा अभिमान धरला, तर तो अभिमान काय करतो? अभिमान करी सर्वस्वाचा चेंदा. तो त्या ठिकाणी नेतो यम दरबारामध्ये. आणि मग यम दरबार विचारते, का रे भगवंताने तुला एवढा मोठा गुण दिला, एवढा मोठा चांगला आवाज दिला, सुंदर आवाज दिला, सगळं काही दिलं, आणि तू त्याचा उपयोग असा केला का? दे राटा. यम धर्मामध्ये मग काय मिळतं? मार मिळतो. मारिती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारिती झोडी ती तोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर प्रभू साल, यमाचे किंकर प्रभू साल. मारुती जोडी ती तोडी ते निष्ठुर, मारिती झोडी ती तोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर प्रभू साल, यमाचे किंकर प्रभू साल, प्रभू साल. हो, मारती झोडीती तोडीती. तिथं काय गया माया नाही मग. आणि मग तो कोणी असेल त्याप्रमाणे त्याला ती सजा मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला तर मिळेलच मिळेल, पण सध्याही सजा चालू आहे. एकच परिणाम फक्त सद्गुरूंना दोष निर्माण केला, आणि त्याचा परिणाम आज जाग्यावर भोगू राहिले. जागेवर बघतात. एवढा मोठा गुण आहे, वाजवण्याचा गुरु सर्वात श्रेष्ठ गुण आहे. खूप कलाकार, मोठा कलाकार, खूप मोठा गुण. गाण्याचा गुण एक नंबर गुण आहे. तुकाराम बाबाला सुद्धा आवडत होती एवढं गुणवान, इतका पक्का गुण. आणि असा गुणवान, असा कलाकार असून सुद्धा आज जेवायला कोणी घालीत नाही, जेवायला कोणी म्हणत नाही. जागेवर सगळं कधी होतं, कधी काय होतं काही समजत नाही. कधी धोतर भरतं याची सुद्धा सूद राहत नाही. परिणाम कशाचा आहे? सद्गुरूची केलेली कुचेष्टा. सद्गुरूची केलेली कुचेष्टा ती भोगावीच लागते. किती तुम्ही म्हणा मी काही केलं नाही, मी काही केलं नाही, पण त्या वेळेला कळतं की हे भोगायला आले, हे कशामुळं आलं, त्याच्याहून अंदाज करायचा. गोविंद बाबाला एकदाच काट्यामध्ये ठेवलं होतं. संडासला घेऊन गेला, हिंगणीला चौकून किराळा होते, आणि एक ठिकाणून रस्ता होता. त्या रस्त्यातून मध्ये घातलं, गोविंद बाबाला बसून दिलं शौचाला. सकाळचा टाइम, अंधारातला टाइम थोडा. आणि ज्या ठिकाणी रस्ता होता त्यालाही विकिरळाची काठी लावून दिली, आणि आला गावात निघून. मग गोविंद बाबानं पाहिल्यानंतर ती रस्ता काही दिसेना. आवाज देऊ लागले, पण आवाज दिल्यानं कोणी येईना. मग कोणतरी एक मनुष्य आला, आणि त्यांनी गोविंद बाबाला घेऊन आले. सद्गुरूची कुचेष्टा. आणि ही चेष्टा कुचेष्टा केल्याचा परिणाम आज बघतात. त्यावेळेला आनंद वाटतो, त्यावेळेला मजा वाटते, पण ज्या वेळेला भोगायला येतं का त्यावेळेला मग त्याचं दुःख सहन होत नाही. मग म्हणतो अर काय झालं काय. आणि मग त्या वेळेला काय होतं, आपल्या हातात काही राहत नाही, काही करता येत नाही. ते भोगावंच लागतं, भोगूनच संपावं लागतं. त्याला पर्याय
नाही. म्हणून जीवनामध्ये आपलं व्यतीत होत असताना आपल्याला जे दुःख होतं याचं कारण आपल्या कर्माचं दुःख आपल्याला ताबडतोब प्राप्त होतं. आणि हे प्राप्त होऊ नये म्हणून तुकाराम महाराज सांगत असताना सांगतात की बाबा हे शरीर आहे, हे जाणार आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात. आणि हे जात असताना तो भगवान परमात्मा कहा गोपीनाथ पावेची ना, तो भगवान परमात्मा लवकर पावत नाही, तो आपलासा होत नाही. आणि तो न होत नाही, होत आपल्या प्रयत्नाने जात नाही, करता येत नाही, आपल्याला तो आकारता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा सार सांगा भगवंतास. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत आहात, तुम्ही कृपेचे सागर आहात, तुमच्याकडे कृपा भरपूर आहे. तुम्ही काय करा, त्या भगवंताला निरोप सांगा. निरोप हा फार सांगा देवा, त्या देवाला निरोप सांगा. काय निरोप सांगा? का हा जो असणारा जीव आहे, हा तुकाराम जो आहे, याच्याकडं कोणी नाही, अनाथ अज्ञानी कोणी नाही. त्याला या देहामध्ये आल्यानंतर त्याला कोणीच नाही, त्याच्या ठिकाणी कोणीच राहिलं नाही, अनाथ नाही, अज्ञानी नाही, सर्व काही नाही आहे. आणि असा असल्यामुळे पायापे विठ्ठला ठेवी, मग तुमच्या पायाजवळ मला ठेवा, असा निरोप भगवंताला द्या. आणि तर भगवंताने ऐकलं नाही तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आयशी करा निरवन. तुकाराम महाराज म्हणतात, ते जर ऐकत नसले तर तुमच्यातर्फे तुम्ही काय करा, भगवंताला विनंती करा आणि आग्रह करा, विनंती करा, आग्रह करा. त्यांना सांगा का तुम्ही जर सांगितलं, तुम्ही विनंती जर केली तर तुमचं भगवान परमात्मा ऐकतो, ऐकेल, तुमचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराने तुम्ही जर सांगितलं तर मग तो रक्षण करील माझं रक्षण तो भगवान परमात्मा करील. याच्याकरता तुम्ही काय करा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. या देवाला निरोप सांगा. हे शरीर जाणार आहे, केव्हा जाईल याचा भरोसा नाही. आणि हे असं शरीर आहे का, हे शरीर आपलं स्वतःचं नाही, आपण ते कमावलेलं नाही, हे दुसऱ्याचं आणलेलं आहे, दुसऱ्याकडून उसनं आणलेलं आहे. आणि उसनी आणलेली वस्तू ही परतफेड करावी लागते, द्यावी लागते, ती ठेवता येत नाही. टाळ जर दुसऱ्या गावातून जर आणले, भजनापुरतं आणले, कीर्तनापुरते आणले, तर ते लोकांना तुम्ही घेऊन जा, आजचं कीर्तन झालं का आमचं आणून द्या, नाही तर तुम्ही जाल विसरून आणि ती राहील तिकडंच. तर आमच्या नेलेल्या वस्तू काय करा, आणून द्या. पण जर त्या वस्तू आणल्या आणि इकडं जर मोडून टाकल्या नगरला नेऊन, तर जमल का? नाही. उसनं आणलेलं आहे, ते उसनं आणलेलं. आणिले उसने साचा, देणे तयाचा प्रकार, देणे तयाचा प्रकार, देणे तयाचा प्रकार. आणिले उसने साचा, देणे तयाचा प्रकार, देणे तयाचा प्रकार, देणे तयाचा प्रकार. साचा किंवा हे शरीर आहे, हे 5 जणांचं आणलेलं आहे. आणि 5 जणांचं आणल्यामुळे ते प्रत्येकाचं वेगवेगळं आणलेलं आहे, एकाचं आणलेलं नाही. आणि 5 जणांच्या वस्तू आणलेल्या आहे, ते एकत्र करून तुमच्याकडे दिलेले आहे, तुम्हाला या जन्माला घातलेले आहे. शरीर हे 5चे उसने आणले, 5 जणांकडून. हे 5 पंचभूत आहे, त्या पंचभूताकडून ते आणलेलं आहे. प्रत्येकाकडून एक एक साहित्य आणून त्याचं काय केलेलं आहे, याचं जोडजाड केलेलं आहे. जशी गाडी कंपनीत तयार होते, पण ती केव्हा एकाला करता येत नाही ती गाडी, मग टायर एका कंपनीला करावे लागतात, चेशी एका कंपनीला करावं लागते, पत्रा एका कंपनीला, त्याच्यातले बारीक बारीक नट बोल्ट पार्ट काय असेल ते सगळ्याला वेगवेगळे कारखाने, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. एका ठिकाणी एक कुठली वस्तू तयार होत नाही, सर्व वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. आणि सगळं वेगवेगळ्या ठिकाणी तयार करून जी कंपनीला नाव द्यायचं, ती कंपनी काय करते, सर्वांकडून विकत घेते. आणि विकत घेऊन ती काय करते, त्याचं जोडजाड करते. मग ती जोडजाड करण्याकरता आता यंत्राच्या द्वारा आल्यामुळे, यंत्रामुळं झटपट होते, 4 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात ती तयार होऊन जाते. आणि ती ज्या वेळेला कंपनी सर्वांचं जोडजाड केली आणि जोडजाड करून ती बाहेर आली, त्याच्यात डिझेल पेट्रोल टाकलं, चावी लावली, बॅटरी लावली, चावी लावली का ती चालू होती, चालू झाली का ती कार्यरत होती. तसं हे शरीर आणत असताना भगवंताने काय केलेलं आहे, 5 जणांचं ते वेगवेगळे पार्ट आणले. आणि ते पार्ट आणून ते जोडण्याकरता 9 महिने 9 दिवस लागले.
हे जोडण्याकरता कुठं जोडलं? आईच्या उदरामध्ये. आणि आईच्या उदरामध्ये जोडण्याकरता भगवंताला 9 महिने 9 दिवस त्याला लागले जोडजाड करण्याकरता. आणि संपूर्ण जोडजाड झाल्यानंतर ते बाहेर आलं. आणि बाहेर आल्यानंतर मग कार्य झालं, तुमच्याकडे दिलं. असं हे शरीर 5 जणांचं आणलेलं आहे ना. देह असं हाऊसना अनिला पाचाचा, देह हाऊसना अनिला पाचाचा, शेकी ज्याची त्याला देणे लागे, देणे लागे, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. शरीर अनिला पाचाचा, शरीर उसना अनिला पाचाचा, शक्याची त्याला देणे लागे, हो शक्याची त्याला देणे लागे, देणे लागे, देणे लागे. देहा पाचाचा आणीला उसना, 5 जणांचा उसना आणलेला आहे. आणि उसने आणलेली वस्तू तिच्यावर जास्त प्रेम करायचं नसतं, ती आपली म्हणायची नसते. आणि तिला जास्त चोंबळायचं नसतं. समजा एखादं लग्न आहे, लग्नात दुसऱ्याचं मंगळसूत्र किंवा एखादा दागिना आणला बाईना, घातला, दिसायला गण सुंदर दिसतो, चांगला दिसतो, लोक वाह वाह करतात. पण तिचं अंतकरण काय सांगतं? माझा नाही ना, जावबाईचा आणलेला आहे, जावबाईचा आणलेला आहे, जाव लोक गंज वर्णन करते, पण तो जावाचा आहे ना, तिला ते रुचत नाही ना, तेवढं तिला बरं वाटत नाही ना. पण एखादीनं विचारलं का बाई केवढ्याला घेतला, आता ते सांगता येत नाही ना. आणला जर दुसऱ्याचा आहे तर काय सांगेल केवढ्याचा आहे, त्याची किंमत सांगता येत नाही. जर स्वतःचा असलं तर मग सांगता येते, त्यांनी केला आणि तो एवढ्याचा आहे, तेवढे लागले, जरी 99 झालं तरी पण आणलाच, मग त्याची फुशारकी वाटते. पण तो जर दुसऱ्याचा आणला का त्याची तेवढं किंमत वाटत नाही, आपलंसं वाटत नाही. आणि म्हणून त्याच्यावर जास्त प्रेम करायचं नसतं. तसं हा दिलेला देह भगवंतानी दिलेला आहे, इतका सुंदर दिलेला का या देहासारखा सुंदर देह जगात कुठंच नाही. असा सुंदर देह भगवंताने आम्हाला दिलेला आहे. आणि हा दिलेला असताना तुकाराम महाराज म्हणतात हे जाणार आहे, कधी जाईल याचा भरोसा नाही. पण मग आता मिळालं ना तर याचा उपभोग तुम्ही करून घ्या, चांगल्या प्रकारचा करा. आणि जर तो चांगला केला तर तुम्हाला सुख मिळेल, अन्यथा तुम्हाला मग दुःखच भोगावं लागेल. म्हणून या शरीर दिलेलं आहे, शरीर देत असताना ते केव्हा जाईल याचा भरोसा दिलेला नाही किंवा याचं आयुष्य ठरलेलं नाही. जरी शास्त्र सांगत असलं, ऋषीमुनी सांगत असले शतवर्षाची गणना, पण जरी त्याची गणना 100 वर्षे केली असली तरी पण तुमचा कर्माचा विचार करून आणि त्याचं देण्याचं काम, तुम्हाला आयुष्य देण्याचं काम एका स्त्रीच्या हातामध्ये दिलेलं आहे. हे काय देवाच्या हातात नाही किंवा कुठल्याही कोणाच्या हातात नाही. मग हे जे दिलेलं आहे तर हे एका स्त्रीनं ठरवलेलं आहे, तुम्हाला किती दिवस हे शरीर दिलेलं आहे, तिनं ती दिलेलं आहे. ती देत असताना ती 5वीच्या दिवशी देते, तिचा ठरलेला टाइम आहे. 5वीचे दिवशी न विसंबीजे वाती, 6वीचे राती न विसंबीजे वाती. म्हणून ती 5वीची जी रात्र आहे ती रात्र दिवा विझू द्यायचा नाही. दिवा विजला का तिला लिहायला थोडं अडचण निर्माण होती, चांगलं स्पष्ट लिहिता येत नाही, अंधारात लिहिणं तेवढं काही बरोबर नाही. म्हणून दिव्याची काळजी घ्यावी लागते. पूर्वीच्या बाया घेत होत्या, आता दिवाच राहिला नाही तर मग काळजी घ्यायचं कामच नाही, लाईट लावून दिलं का झालं काम. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, मग ती देत असताना तिनं दिलेलं आहे. ती देत असताना ती काय करते, तुम्हाला आयुष्याची गणना देत असताना वर्षावर देत नाही. मग तिला सांगितलेलं आहे तुला द्यायचं तर यांना कसं द्या, त्यांची श्वासावर द्या. मग त्याला सांगितलेलं ती देत असताना तिने सांगितलं तुला 1 कोटी श्वास दिलेला आहे, 1 कोटी श्वास संपले का तुझं आयुष्य संपलं. मग ते तुला कसे वापरायचे तो ठरव. झटपट वापरायचे का दमादमाने वापरायचे त्याच्याकरता नियम दिलेले आहे. त्या नियमाप्रमाणे ते जर वापरले तर ते कमी प्रमाणात वापरले जातात, जास्त प्रमाणात वापरले जातात. त्याच्याकरता आपल्याला दिलेले संभोग, आणि हे भोग देत असताना त्या भोगातून त्या श्वासोश्वासाची गणना केली जाते. आणि म्हणून ती गणना देत असताना ती लिहून ठेवते का तुला एवढे श्वास दिलेले आहे. आणि तेवढे श्वास संपले का मग त्या ठिकाणी डॉक्टर असला तरी विलाज नाही.
कुठं AC मध्ये असला तरी विलाज नाही, ICU मध्ये असला तरी विलाज नाही, संडासात बसलेला असला तरी विलाज नाही. कोणत्या क्षणाला आई काय करतो याचा कुठला संबंध राहत नाही. ज्या दिवशी श्वासाची गणना पूर्ण झाली का त्या क्षणाला शरीर पडतं. 1 मिनिट सुद्धा इकडं तिकडं होत नाही. तेवढे संपले का लगेच संपलं. म्हणून तर रामदेव बाबा म्हणतात तुम्ही काय करा, योग करा. योग कशा करता करा, श्वास दीर्घ करा, साठवून ठेवा, कमी वापरा. त्याचा वापर कमीत कमी झाला पाहिजे. जेवढा कमीत कमी होईल तेवढं आयुष्य पुढं वाढत जाईल. समजा तुम्हाला 10,000 रुपये दिलेले, मग 10,000 रुपये दिल्यानंतर तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्ही ठरवायचं हे 10,000 एकदाच खर्च आहे का सगळं सामान जे करून ते 10,000 आपल्याला सामान घेतल्यानंतर महिना 2 महिने पुरल असं वस्तू घ्यायच्या का एका मिनिटात संपवायची हे तर आपल्यावर अवलंबून आहे. दिले 10,000 खर्चायला दिलेले, पण ते 10,000 खर्चत असताना तुम्ही जर समजा एखाद्या हायफायमध्ये गेले जेवण जर केलं तर 10,000चं एकच जेवण होतं. एकदा जेवला का संपले 10,000 रुपये. आणि तेच 10,000मध्ये जर गहू घेतले, बाजरी घेतली, इतर सामान घेतलं तर महिना 2 महिने पुरल ना. आहे 10,000 आहे, पण त्याच्यात वस्तू घेण्याचं ठरवलेलं तेवढ्या प्रमाणात ते घेतल्या का तेवढं त्याला दीर्घता प्राप्त होती. तसं आयुष्यामध्ये तुम्हाला दिलेले श्वास आहे आणि हे श्वास दिले असताना तुम्ही मग जर ते समजा संभोगात घातले तर ते संभोगात घातले तर तुम्हाला ते 10 मिनिटातच संपल. आणि ते 10 मिनिटाचे श्वास जर तुम्ही योगात घातले तर ते 10 मिनिटाचे श्वास तुम्हाला 10 वर्षापर्यंत घालील. एवढा फरक आहे. 10 वर्षाचा 10 दिवसाचा एवढा फरक त्याच्या श्वासामध्ये भर पडतो. म्हणून ते आयुष्य वाढल्या जातं. आणि आयुष्य कमी होण्याचं कारण हे भोग, आणि हे भोग भोगले का त्या भोगामुळं आयुष्य कमी होऊन जातं, श्वास जास्त जातात, आणि जास्त श्वास गेले का त्याचं आयुष्य कमी होऊन जातं. म्हणून त्या सटवीने काय केलेलं आहे, त्या रात्रीमध्ये लिहित असताना तिनं कपाळावर लिहिलेलं आहे. पण ते कपाळावर लिहित असताना तिने आतल्या बाजूनं लिहिलं, आणि आतल्या बाजूनं लिहिलं उलटं लिहिलं. म्हणून ते कोणालाच वाचता येत नाही. देवालाही वाचता येत नाही, कोणालाच वाचता येत नाही, ऋषीमुनीलाही नाही, कोणालाच वाचता येत नाही. जर समोर लिहिलं असतं तर प्रत्येकाने वाचलं असतं यांचं आयुष्य किती आहे आणि ते सावध झाले असते. पण ते सावध न व्हावा, त्यांना हे कळू नये म्हणून तिनं ते आतून लिहून ठेवलं. भविष्य सगळं त्या आतमध्ये, म्हणून ते कळत नाही. आणि ते कळण्याकरता साधू संतांनी त्याच्याकरता उपाय निर्माण केला आहे का तुम्ही बाबा हो, तुम्हाला हे मिळालेले खूप सुंदर शरीर दिलेले भगवंतानी, आणि याला काही जास्त काही करावं लागत नाही. नुसतं परमार्थच केला म्हणजे शरीर चांगलं होतं, शरीर जास्त टिकतं. किंवा सततच भगवंताचं नामचिंतन केलं, सततच नामस्मरण केलं, बाकीचं काहीच नाही केलं तर त्याचं चांगलं होतं असं काही नाही. भगवंताचं नाम घ्यायचं आहे, पण सगळं हे करत असताना हे शरीर जे दिलेलं आहे, शरीराला देत असताना भगवंताने सारासार विचार केलेला आहे का हे दिल्यानंतर याच्याकडून सर्व कार्य करून घ्यायचं, एकच कार्य करायचं नाही. कारण शरीर जर समजा तुम्हाला आम्हाला हा देह दिलेला आहे, हा देह दिला असताना सगळ्यांनी सांगितलं का आम्हाला भगवंताचं चिंतन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, नामस्मरणच करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. आणि मग हे जर करायला लागले, सगळेच नामचिंतन नामस्मरण आणि योगन साधना करू लागले, तर मग हा प्रपंच व्यवहार कोणी करायचा. आणि हा प्रपंच व्यवहार जर नाही केला तर प्रजा वाढल कशी, आणि प्रजा नाही वाढली तर हे गेल्यानंतर यांच्यानंतर कोणा करायचं. म्हणून हे राहिले पाहिजे आणि पुढची प्रजा निर्माण झाली पाहिजे. म्हणजे यांनी केलं पाहिजे, पुढच्यालाही ते करता आलं पाहिजे. म्हणून निर्मिती करायची आणि त्याच्यातून भगवंताचं चिंतनही करायचं. नुसतं निर्मितीतच वेळ कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हो कामामध्ये काम काही म्हणा राम राम, ओ जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, दुःखाचे दुःखाचे. हो, तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम सोडू नका, व्यवहार सोडू नका, प्रपंच सोडू नका, कुठं जाऊ नका, घर सोडू नका. माड्या बांधा, आयल्या बांधा, 2-2, 4-4 एकर घ्या, पैसा कमवा, किती कमवा, तुम्हाला लागल तेवढा कमवा, जेवढा कमावता येईल तेवढा कमवा, तुमच्या नशिबात असेल तेवढा कमवा. त्याच्यात अजिबात हायगाई करायची नाही, त्याच्यात अजिबात कुचराई करायची नाही. पण ते करत असताना नुसतं तेच करत बसू नका, नुसतं पैसाच मिळवण्याकरता पैसाच करू नका. त्याच्याकरता ते करत असताना त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही राम राम म्हणा, भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा.
आणि हे जर केलं तर सावता बाबा सारख्याला सुद्धा भगवान प्राप्त झाला, जागेवर मिळाला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, वा अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी हरी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, हो माझी. हो, सावता महाराजांनी काय सोडलं? काहीच सोडलं नाही ना. शेती केली, कांदे लावले, भाजी लावली, मुळा लावला, कोथिंबीर लावली. पण ती लावत असताना, त्याचं निगा करत असताना, तिचा निगा राखत असताना भगवंताचं नामस्मरण सतत. गवत उपटायचं असलं तरी प्रत्येक गवत उपटताना सुद्धा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कांदे उपटायचे असले तरी रामकृष्ण हरी, कापायचे असले तरी रामकृष्ण हरी. आणि आपण कीर्तनात बसलो तरी रामकृष्ण हरी म्हणत नाही. मग किती फरक आहे सांगा बरं. कोणाला काय दिलं पाहिजे? जर कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू असताना कीर्तनात येऊन बसला, पहिल्यापासून बसला, तर त्याला आनंद वेगळा मिळेल. पण जो पार ज्ञानेश्वर माऊली झाला मग आला आणि मग म्हणला, लोक इकडे इकडे पाहते, त्याच्याकडे पाहते सारखे, मग त्याला वाटतं अरे आपण चुकलो काय. मग त्याला काय वाटतं आपण चुकलो. चुकलं का मग त्याला वाटतं जेवा का न जेवा. कारण जेऊस तर लोक तोंडाकडे पाहत राहत्या. हा ना रामकृष्ण हरी नाही, हा डायरेक्ट ज्ञानेश्वर माऊलीला चेले. स्वतःची स्वतःला लाज वाटते. आणि ही लाज वाटू नये म्हणून ज्ञानी तुकाराम महाराज म्हणतात की शरीर बाबा, शरीर चांगलं आहे, दिलेलं आहे. आणि 5 जणांचं उसणं आणलेलं, याच्याकडून काम करून घ्या. आणि ते काम करून घेत असताना याला कोण चांगलं काम करून घ्या. खूप सुंदर शरीर आहे. आणि हे सुंदर शरीर असल्यामुळे याला सुख जर प्राप्त करायचं असेल तर याला जसं तुम्ही सुंदरता दिली, याला जसं वापरायचं तसं वापरू शकता. आणि ते वापरत असताना सारासार विचार करून जर वापरलं तर ते मात्र भगवंतापर्यंत नेण्याचं सुद्धा साधन आहे. आणि जर नाही व्यवस्थित वापरलं तर ते मात्र नरकाला सुद्धा नेऊ शकतं, नरकाला सुद्धा घालू शकतं. मी रात्रीच उदाहरण सांगितलेलं आहे. नवरा बायको बाजारला गेले, चाकू घेऊन आले. काय आणला? चाकू. तिला पटलं, ती म्हणे चाकू घ्यावाच लागतो, कारण भाजी चिरायलाच काहीच नाही. पहिले त्या इळ्या होत्या, आता त्या इळ्या राहिल्या नाही, आता चाकूवर आलं सगळं. आणि म्हणून तिनं बाजारात पाहिलं, सुंदर दिसला, चांगला दिसला. मग नवऱ्याला सांगितलं का हा चाकू घ्या. ते म्हणे कशा कर? अरे म्हणून भाजी चिरायलाच काही राहिलं नाही. आणि ती जर हातानं तोडली तर वर मळली तर ती बरोबर काही तुटत नाही, भाजी काही बरोबर होत नाही, लवकर शिजत नाही, ती बारीक होत नाही, चांगली लागत नाही, रुचकर लागत नाही. आणि काही गोष्टी काही साधनानेच त्या रुचकर लागतात, तशा लागत नाही. पूर्वीच्या काळामध्ये पाट्यावर वाटलेलं जे होतं त्याच्या जी चव आहे ती मिक्सरात नाही ना. आहे नाही, मिक्सरात ती चव नाही. जी पाट्यावरची चव आहे ती मिक्सरात नाही. कारण मिक्सरातलं जे आहे ना, ही यंत्राच्या द्वारे आलेलं, आणि यंत्राच्या द्वारे आल्यामुळं त्याच्यात तेवढा रस उतरत नाही. पाट्यावरचं जे होतं तर त्या पाट्यावरच्या रस उतरण्याला कारण होतं. पाट्यावरचं वाटण जे होतं ते वाटत असताना काळा मसाला जर असला तर तो काळा मसाला वाटत असताना कसा वाटायचा ते जुन्या माणसाला माहिती. आता नवीनाला जर म्हटलं तर तिला ते जमणार नाही, कशात काय आधी वाटावं, आहे की नाही, ती जमत नाही. मग त्याच्याकरता काळा मसाला वाटायचा असला तर तो पाट्यावर वरोट्यावर घेतल्यानंतर पहिलं खोबरं ठेचायचं, आहे की नाही, ठेसून बारीक करायचं, नंतर हळद ठेचायची, ती बारीक करायची, नंतर त्याच्यात जाड मीठ घालायचं. आणि जाड मीठ घातलं ते एकदा रगडलं का मग बाकीचं डाळ ते काय असेल ते त्याच्यात घालायचं, मग त्याला वाटायला सुरुवात करायची. काय हे का करायचं? कारण
खोबरं हे वाटता वाटता वरोट्या पाट्यात सापडत नाही. ते जाड राहतं, टणक राहतं, चिकन राहतं, चोपडं राहतं, ते सटकून जातं. मग ते सटकून जाऊ नये म्हणून त्याला आधी ठेसून घ्यायचं. जे निसटणार आहे ना त्यांना आधी ठेसून घ्यावं लागतं. ते ठेसून एकदा बारीक झाले का ते बरोबर सापडते. मग म्हणून त्यांना ठेसून घ्यायचं, हळदीला ठेसून घ्यायचं, त्याला ठेसून घ्यायचं. आणि त्याला ठेसून घेतल्यानंतर त्याचा चरबटपणा जाण्याकरता, त्याचा उर्मटपणा जाण्याकरता सगळ्यात नरम कोण जर असेल तर नम्रता कोणाकडे असेल तर मिठाकडाई. ती जसं घातलं तसं होतं. म्हणून त्याच्यात त्याला रगडावं लागतं. ते रगडलं का त्याला काय होतं, खारवटपणा येतो आणि थोडं चोपडेपणा त्याचा नष्ट होतो. चोपडेपणा नष्ट झाला का ते बरोबर सापडतो वराट्यामध्ये, पाट्यामध्ये, दोन्हीमध्ये बरोबर सापडतात. मग ही डाळ वेळ घातली का त्याला ते वाटून वाटून त्याला जवळजवळ तो सौदा वाटण्याकरता, तो करण्याकरता कमीत कमी 15 ते 20 ते अर्धा तास जातो. जसं जसं कुटुंब असेल त्याप्रमाणे त्याला वेळ लागतो. मग ते वाटून वाटून त्या दोन्हीच्या घर्षणामध्ये त्याचं जे कारण होतं त्याच्यात ते पाणी टाकून वाटून त्याचा एकजीव होतो. आणि एकजीव झाल्यानंतर या दगडाचा संबंध दगडही घासतो, दगड सुद्धा त्याच्यात घासल्या जातो. म्हणून दगडाचे काही तत्व त्याच्यामध्ये येतात. ते तत्व आणि हे तत्व एकत्र झाले का ते दगडाचे तत्व त्याला सात्विकता आणतात. आणि ती सात्विकता असली आणि त्याच्यात ते गेले का त्याला रुची आणण्याचं काम ते दगड आणि हे सौदा करत असतो, मीठ करत असतात. मग तो वाटून एकदा टाकला मग कोणतंही भाजी करा रुचकरच लागणार. आणि मिक्सरचं कसं आहे, इकडं ओबडधोबड थर्र झालं का ते शेंगदाणे काही सोडतं, काही धरतं, काही सोडून देतं, ते काही बरोबर बारीक करीत नाही. आणि त्याच्यात पाणी राहत नाही. त्या पाणी नसल्यामुळे ते कोरडं कोरडं राहतं. आणि मग ते कोरडं कोरडं राहिलं ते जर टाकलं का ते शेंगदाणे तर वर तणकतो आणि भाजीला काही चवच येत नाही, त्याला ती काही घट्टपणा येत नाही. मग पाणी एकीकडं आणि हे एकीकडं आणि मग त्याच्यामुळं चव बिघडते. म्हणून चव बिघडू नये म्हणून त्याच्याकरता हे करावं लागतं. तसं हे शरीर भगवंताने दिलेलं आहे. मग हे देत असताना याचा उपभोग घेत असताना चांगल्या प्रकारे जर घेतलं तर ते सुख देतं, अन्यथा ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मी चाकूचं सांगत होतो, चाकूकून सौद्याकडे गेलो आपण, आहे की नाही. तर तो चाकू तिनं सांगितलं का हा घ्यावाच लागेल. मग आता चाकू घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का हरकत नाही, घेतला, भारी घेतला, चांगला घेतला, पैसे दिले आणि बाजारात टाकला. आणि बाजारात टाकल्यानंतर घरी आल्यानंतर ती भाजी कोबीची एकदम उत्कृष्ट बारीक बारीक चिरल्यानंतर ती केल्यानंतर संध्याकाळी खायला बसल्यानंतर तोच म्हणू लागला, आतापर्यंत आपण भाजी खाल्ली पण अशी रुचकर लागत नव्हती. ती खूप मोठे पानं राहायचे, ती खाता येत नाही, लई चावा लागायची. आता बारीक झाल्यामुळे कमी चावा लागते आणि रुचकर लागते, चांगली लागते. चाकूचा चांगला उपयोग झाला. मग असं होता होता महिना 2 महिने गेले. महिना 2 महिन्यामध्ये काय झालं, एक दिवस त्यांचं झालं वाद, भांडण. आणि भांडण झाल्यामुळं त्याला आला राग आणि ते काहीतरी चुकलं होतं तिच्याकडून, त्याच्यामुळं त्याला आला राग आणि तो मारायला धावला. आता मारायला धावल्यानंतर त्याचा अनावर राग जास्त झाला होता. आणि अनावर झाल्यामुळे त्याने काय केलं, समोर दिसलेला तो चाकू पडलेलाच होता, घेतला आणि मारायला लागला. आता चाकूनं मारल्यावर काय होईल, चाकूनं जर तिला मारलं तर तिथं काय संत येतील भोजनाला त्या भाजी खायला. मग तिथं कोण येतील, खाकीवाले येतील, है की नाही. मग खाकीवाले आल्यानंतर काय करतील, जसं कर्म केलं. चाकूचा दोष आहे का तो, चाकूचा दोष नाही. चाकू कशा करताय, तुम्ही त्याच्याकडून भाजी चिरून घेतली तर रुचकर लागेल आणि तो जर मारायला उपयोग केला तर तो मग कोठडीत नेऊन घालील. आहे चाकूचे दोन्ही कामा करतो. तसं शरीर आहे, हे भगवंताचं नामचिंतन केलं तर ते भगवंताकडे नेईल. आणि ते जर इकडं लावलं दांगडधिंग्यामध्ये तर मग ते दांगडधिंगाच करील ना. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर सुखाचे घोसले, सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले, साचे होय गेले, शरीर साचे होय गेले, साचे होय गेले, शरीर साचे होय गेले, शरीर साधले परब्रह्म, शरीर साधले परब्रह्म, साधले परब्रह्म, शरीर साधले परब्रह्म, शरीर
परब्रह्म साधले, परब्रह्मही साधता येतं आणि हेही करता येतं, नरकालाही घालता येतं, असं शरीराचं काम आहे. म्हणून काही लोक म्हणतात देवाने शरीर दिलं पण बाकीचं द्यायला नकोत. अरे देवाने देव देत असताना कधीच वाईट देत नाही आणि कोणालाच वाईट देत नाही. वैरी जरी असला तरी त्यालाही चांगलं देणार आणि भक्त असला त्यालाही चांगलं देणार आणि भगवंताच्या सृष्टीतलं दिलेलं एकही वाईट नाही, कुठलीच गोष्ट वाईट नाही. तुम्ही म्हणत असाल वाईट आहे, पण भगवान वाईट कधी देणार नाही, वाईट कधी करणारच नाही. भगवंतानं देत असताना सर्व विचारपूर्वक सर्व साधना दिलेली. शरीर देत असताना सुद्धा विचार केलेला आहे. त्याला नुसतं शरीर दिलं असतं, नुसतंच परमार्थ करण्याकरता दिलं असतं तर त्याचे काही अपेक्षा पूर्ण झाल्या नसता, त्याला तिथपर्यंत जाता आलं नसतं, हे भोग त्याला तिथपर्यंत जाऊ दिले नसते. म्हणून त्याच्याकरता भोगही दिले. भोग भोगून त्यांनी तृप्त व्हायचं आणि ते तृप्त झाल्यानंतर भगवंताची सेवा करायची, भगवंताचं चिंतन करायचं. हे जर केलं तर ते शरीर, अन्यथा ते शरीर योग्य आहे अयोग्य दोन्ही कारणात बसतं. जसं समजा एखादा, आता हे झालं चाकूचं उदाहरण. चाकू वाईट नाही, चाकूनं केलेलं कृत्यही त्याचा दोष नाही, तुम्ही शरीरानं केलेला त्याच्या दोषामुळं त्याला सुख किंवा दुःख भोगावं लागतं. तसं आपण करत असताना या जीवनामध्ये, या व्यवहारात आल्यानंतर, शरीरात आल्यानंतर आपण व्यवहार कोणता करतो, तो व्यवहार करत असताना, मग तो व्यवहार करत असताना तो चांगला केला तर सुखकर होतो, अन्यथा तो चांगला दिसायला असेल आणि मग कृती जर नसेल तर तो सुद्धा दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक थोडीशी गोष्ट सांगतो. हरिभक्त होते आमच्यासारखे कीर्तनकार, भजनी. आता तुमचं सांगत नाही, तुमच्याकडे काय सांगायला, आमच्याकडे सगळं सांगायला आहे. तुम्हाला सांगून उपयोग नाही, तुमचं सांगण्यासारखं नाही. पण मग आता तो भजनी कीर्तनकार, पण त्याला नाच भजनाचा कीर्तनाचा चांगल्या प्रकारे होता, पण प्रपंच व्यवहार असल्यामुळे शेती करावं लागत होती, तेही पाहावं लागत होतं, हे पाहावं लागत होतं. पण तो थोडा भजनाचा शोक्य असल्यामुळे मग त्याला वाटायचं आता आपले सुगीचे दिवस आले आणि सुगीचे दिवस आल्यामुळे आता आपल्याला इकडं भजनही झालं पाहिजे, काकडाही झाला पाहिजे. काकडीचे दिवस हे चातुर्मास चालू आहे, तो काकडाही झाला पाहिजे आणि शेती बी इथं झाली पाहिजे. मग आता काय करावं, पण मग त्यांनी एक छक्त लढवली. तर आपला काकडाही बंद नाही व्हायला पाहिजे आणि आपले बैल बी चारले पाहिजे आणि शेती झाली पाहिजे, दोन्ही कामं झाली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, पहाटे उठला, लवकर 5 वाजता आंघोळ केली, उठला आणि उठल्यानंतर बैल सोडले. बैल सोडून गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी काकडा सुरू केला. पण काकडा सुरू केला, काकडा म्हणत गेला, काकडा झाला, सगळं झालं. पण बाण चारत असताना दुसऱ्याचा बाण चारला. काय केला, बैल चारले, पण कुठं चारले, दुसऱ्याच्या बांधाला चारले. आता भजन केलं, काकडा केला, काकडा करणार आहे, भजन करणार आहे, पण अंतकरण काय करतं, बैल दुसऱ्याच्या बांधाला चारित. आणि दुसऱ्याच्या बांधाला चारल्यानंतर दिवस उगायचा टाईम झाला, जावळवावळ झालं, लोक संडास बाथरूमला यायला लागले. त्याला वाटतं कोणीतरी पाहिजे म्हणून त्याने ती बैल काढले आणि आपल्या बांधाला आणून लावले. कोणी म्हणू नये की यांनी दुसऱ्याचा बांध चारला म्हणून आपल्या बांधाला आणले. आणि आपल्या बांधाला आणल्यानंतर तिथं आरती करू लागला, शेवटची आरती. आता आरती सुरू झाल्यानंतर ते बैलही डोळायला लागले. ते म्हणू लागले, तो आतापर्यंत काय केलं आम्हाला माहिती, तू दुसऱ्याच्या बांधाला बैल चारले ना आता इकडं आरतीला आपल्या बांधाला आणले. आहे का नाही, कर्म आहे, चांगलं आहे, भजन करतो, हरिपाठ करतो, काकडा करतो. पण काकडा भजन करतो, पण इकडं वृत्ती जर पाहिलं तर कृती करताना करत नाही ना कृती त्याप्रमाणे. मग कृती जर चुकली तर त्या भजनाचा उपयोग काय, तो नरकालाच घाले ना ते भजन. आणि मग असं जर झालं तर ती व्यवहार काही चुकीचा होतो, चुकीचा झाला का त्याला नरक प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणतात आम्ही एवढं रात्रंदिवस भजन करतो, कीर्तन करतो, गावगाव जातो, एवढं परमार्थ करतो, पंढरपूरच्या वाऱ्या करतो, एकही वारी चुकू दिली नाही. आज जवळजवळ आमचं 50 वर्ष वय होत आलं, जसं समजायला लागलं तशा वाऱ्या करतो. अरे वाऱ्या करतो बरोबर आहे, सगळं करतो, पण वाऱ्या करतो तू कोणा करता करतो, कशा करतो, काय करतो. तो जर वाऱ्या केल्या तर त्या तुकाराम महाराजासारख्या वाऱ्या कर. मग नाही तुकाराम महाराजासारखे देव जर खाली उतरून तुला दर्शन दिलं तर मग नाव ठेव दुसरं. पण तू वाऱ्या करत असताना वाऱ्या दाखवायला वाऱ्या आहे तुझ्या, करायला वारी नाही ना. तुकाराम महाराज वारी करत होते, दाखवत नव्हते. शेना महाराज वारी करत होते, एकदा सीळ घेऊन आले तर वारी चुकली. आणि आपण काय काय आणतो, घरून रिकाम्या पिशा येतो, तिकून डबल टिबल पिशा घेऊन येतो. आणि मग कसा देव आपल्याला दर्शन दिलं, कसं काय देव आपल्याला पावल. अंतरी संसार भक्ती भायत्कार, अंतरी संसार भक्ती भायत्कार.
म्हणून अवतारा तुझे पायी म्हणून अवतारा तुझे पायी अंतरी संसार भक्ती मायाकार अंतरी संसार भक्ती मायाकार म्हणून अवतारा तुझे पायी म्हणून अवतारा तुझे पायी तुझे पायी. हो, अंतरात जर प्रपंच असेल तर त्याच्या अंतरात अंतर पडणारच ना. जर अंतकरणामध्ये अंतर जर असेल तर तो भगवान परमात्मा सुद्धा अंतरल्याशिवाय राहणार, तर तो सुद्धा लांब राहील. म्हणून शरीर जरी प्राप्त झालं ती जाणार आहे, तुकाराम जायचे शरीर जाईल क्षणात, का हा गोपीनाथ पावेची ना. तो भगवान परमात्मा का भेटत नाही, तर त्याचं कारण हे आपण परमार्थ करतो पण तो परमार्थ म्हणून परमार्थ करत नाही. तुकाराम महाराजाला जर भगवान परमात्मा विटेवरून उतरून स्वतः होऊन येऊन काहीतरी मागा म्हणतात, द्या म्हणतात, घ्या म्हणतात, आणि आपण जाऊन आपल्याला गचंड्या खावा लागतात तरी दर्शन होत नाही, गचंड्या खाऊनही. मग का असं घडतं? कारण आपली जी कृती आहे, आपली जी दिसणार आपलं परमार्थ जो आहे, आपला परमार्थ फक्त दिखाऊ परमार्थ आहे, असायला परमार्थ नाही. आणि असायला परमार्थ जर असेल तर त्या भगवंताला येऊन भेटच द्यावा लागेल, भेट घ्यावाच लागेल. पण आपल्याला ते घडत नाही. त्याचं कारण आपण वारी करतो, 50 वर्षे जरी वारी केली, पण वारी करत असताना वारी करता जातो, पण वारी म्हणून वारी करत नाही. वारीचा नियम आहे, वारीला एकदा रस्त्याला लागलं का घरचं सगळं विसरून जायचं. घरचं कुठल्याही प्रकारची आठवण येता कामा नाही, कोणालाही परत निरोप येता कामा नाही. मग गेल्यानंतर गाव सोडलं का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, भजन भजन एक भजन, आणि भजन केलं का मग भोजनाचा अधिकार आहे. तोपर्यंत भोजनाचा अधिकार नाही. वर्ष श्राद्धाला जायचं, पण वर्ष श्राद्धाला जायचं असेल तर त्याचं जर काम त्यांनी ठरवलेलं असेल, कीर्तन ठरवलेलं असेल, तर रामकृष्ण हरीलाच गेलं तर ते वर्ष श्राद्धाचं कीर्तन. नाही तर मग नुसता ज्ञानेश्वर माऊलीला गेला तर मग फक्त भोजना करताच गेला, तोंड दाखवाय करताच गेला. आणि जो तोंड दाखवायला येतो, भजना करता येतो, त्याला काही किंमत दिल्या जात नाही. समाज त्याच्याकडे काही एवढं चांगलं पाहत नाही. तसं भगवंताची वारी करत असताना भगवान परमात्मा सांगतो. आणि हे बघा, कधीही गुण पाहिल्या जात नाही, गुण कधीच पाहिल्या जात नाही, दोष पाहिल्या जातात. सफेद कपडा आहे, मग सफेद कपडा पूर्ण ड्रेस सफेद आहे, पण त्याच्यावर जर एखादा आईलचा डाग जर काळा लागला तर लक्ष कुठं जातं? त्या डागावर जातं. सफेद सगळ्या डाग, एवढा मोठा सफेद कपडा आहे तरी पण त्याच्यावर लक्ष न जाता लक्ष कुठं जातं? डागावर जातं. तसं भगवान परमात्मा पाहतात का याच्या अंतकरणात काय. हा कृती करत असताना वारी करतो, भजनात दिसतो, वारीलाही दिसतो, दर्शनाला दिसतो, बारीला दिसतो, पण अंतकरणामध्ये काय आहे हे अंतकरणातलं भगवान परमात्मा पाहतो. हे वारी पाहत नाही, बाकीचं भजन पाहत नाही, हे काही पाहत नाही. वरपंक सेवा आहे सगळ्या. या वरपंक सेवा भगवान परमात्मा पाहत नाही, तर त्याच्या अंतकरणामध्ये काय आहे. आणि अंतकरणामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून तर गोरोबा काकाला मडके घडता घडता चिखल तोडावता तोडावता भगवान परमात्मा त्या ठिकाणी काम करण्याकरता येतो. त्या ठिकाणी भगवान परमात्मा काम करतो. नाही सखूबाईचं उदाहरण जर आपण पाहिलं तर सखूबाई त्यांच्या लग्न झालं, लग्न झाल्यानंतर गावातून दिंडी निघाली. गावातून दिंडी निघाली असताना हिला घरचं संस्कार होते का दिंडीला जावं, भजन करावं. म्हणून सखूबाईला ती दिंडी पाहिल्यानंतर एकदम हे झालं का काय, मी कधी भगवंताच्या वारीला जाईल, मी भगवंताचं दर्शन कधी करील, असं तिला झालं. आणि रात्री ती दिंडी मुक्कामाला राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला काही रात्रभर झोप आली नाही. तिने सारखी देवाची विनंती केली. देवाची विनंती केल्यानंतर ती म्हणू लागली, देवा मला वारी घडली पाहिजे, माझी वारी चुकता कामा नाही. माझे घरचे काही तेवढे चांगले नाही, घरचे मला काही वारीला येऊ देत नाही, पण मला देवा तुझी वारी घडलीच पाहिजे, झालीच पाहिजे, मला वारीला यायचंच. आणि घरची इतकी विचित्र होते, ती टॉयलेटला जरी गेली तर नंदन माग राहायची, कोणत्याही कामाला गेली, धुवायला जरी गेली तर ननंद तिच्या मागच राहायची, इतका वास तिच्यावर होता. पण खरी भक्ती असेल, अंतकरणात जर असेल तर भगवान परमात्मा त्याची इच्छा पूर्ण करत असतो. सखूबाईच्या अंतकरणातली इच्छा होते, अंतकरणात भगवान परमात्मा बसलेला होता, बाकीचा व्यवहार प्रपंच तिच्या अंतकरणात नव्हता. आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली, पहाटीच उठली, दिंडीबरोबर चालू लागली, दिंडीबरोबर निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर इकडं जर घरच्याला माहीत झालं तर ही दिंडीत जातील आणि त्या लोकांलाही मारतील आणि हिलाही घेऊन येतील. म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलं, ती गावाच्या बाहेर जाती कुठून नाही तर भगवान परमात्मा
घरात हजर झाला. आणि घरात हजर झाल्यानंतर नुकतंच लग्न झालेलं होतं. घरात हजर झाला आणि घरात हजर झाल्यानंतर सखूबाई येण्याकरता महिना लागला. पण त्या महिन्यामध्ये नवीन लग्न झाल्यामुळे संबंध झाला. संबंध झाल्यानंतर गर्भ राहिला. गर्भ राहिल्यानंतर तो गर्भ भगवंताने आपल्या पोटामध्ये वाढवला. आणि वाढवल्यानंतर सखूबाई येत नाही तोपर्यंत भगवंताने आपल्या पोटात ठेवला. आणि पोटात ठेवल्यानंतर सखूबाई आल्यानंतर तो सखूबाईच्या स्वाधीन करून दिला. भगवंताने कळू दिलं नाही. पण सखूबाईला वाटू लागलं मी महिनाभर झाले यात्रेला गेले होते, दिंडीला गेले होते, भगवंताच्या सेवेत गेले होते, माझं पोट का वाढायला लागलं. तिला शंका आली. आणि हे जर वाढलं आणि हे जर राहिलं तर मला आता काय होईल, त्रास होईल, माझ्या घरचे मान्य करणार नाही, मला याच्यापासून त्रास होईल असं तिच्या मनामध्ये चलबिचल होऊ लागली. तिला जेवण जाईना, काही जाईना, तिचं मन लागेना त्या ठिकाणी. पण भगवान परमात्म्याने रात्री येऊन सांगितलं सखूबाई विचार करू नको, काही करू नको, तुला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, तुझं कुठलंही घरचं मनुष्य तुला नाव ठेवणार नाही, गावातले लोक नाव ठेवणार नाही. का? देवाने सांगितलं ते काम मी केलेलं आहे, तुझ्यावर दोष लागू नये म्हणून मी सर्व कार्य केलेलं आहे, तू निश्चिंत राहा, माझं भजन करत राहा. सखूबाईचं गर्भ धारण करण्याचं काम भगवंताने केलेलं आहे. अंतकरणात जर त्याची इच्छा असेल, त्याची सेवा जर असेल तर भगवान परमात्मा पतीची पत्नी होऊन राहतो, गर्भ ठेवतो आणि तो ठेवल्यानंतर आपल्या भक्ताला परत देऊन आणि त्याचा उदरनिर्वाह करण्याचं काम भगवान परमात्मा करतो. एवढा भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे, एवढा भगवान परमात्मा दयाळू आहे. आणि असा भगवान परमात्मा दयाळू असताना तुकाराम महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा माझ्याकडे का येत नाही, तो येत नाही त्याच्याकरता तुम्ही संत सारी कृपेची सागर निरोप हा फार सांगा देवा, एवढा निरोप माझा सांगा आणि त्या भगवंताला सांगा का माझ्यावर कृपा करा. भगवंताची कृपा झाली, तुमचे आशीर्वाद जर प्राप्त झाले तर माझं जीवन चांगलं होईल. आणि हे जीवन चांगलं झालं का मला या मृत्यू लोकामध्ये, या मनुष्य देहामध्ये सर्व प्राप्त होईल. म्हणून मनुष्य देह जे जो प्राप्त झालेला असताना त्याला 16 संस्कार, आणि हे 16 संस्कार जगत असताना शेवटचा संस्कार आहे वर्षश्राद्ध. वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनी टाईम आपला संपलेला आहे. 9 ते 11चा टाईम होता. सुरू केव्हाही हो, पण नियम आहे 9 ते 11. लोकांच्या डोक्यात 11 राहत्या, ती जरी बसले असले इकडं पाहत असले तर चिंतन मात्र कीर्तनाचं नसून कशाचं आहे. आता 11 वाजले, बाबाचा अजून पहिल्याच चरणावर येणं तर आजचे बाकीचे 3 चरण सुटायचे, अजून बराचसा चाल व्हायचे आणि मग आपलं जेवण कधी व्हायचं. आणि घरचा तर निरूप आलेला तुम्ही लवकर या, फक्त तोंड दाखवून लगेच या. पण आता मध्ये येऊन बसलो जाता येईना आणि बाबा तर काय आवरीना. मग आता काय करायचं, मग हे दोष आम्ही घेत नाही म्हणून आमच्या टायमात आम्ही उरकून घेतो, म्हणजे ते आम्हाला दोष देत नाही का बाबांना लई लांबवलं असंही म्हणायला नको. म्हणून सेवा जी आहे इथपर्यंत सेवा समाप्त करून सेवेला पूर्ण विराम द्यायचा. विठोबा रखुमा जी विठोबा विठोबा रखुमा जी विठोबा रखुमा जी विठोबा रखुमा विठोबा रखुमा पार कुमार कुमार पार कुमार पार कुमार. हार घेऊन जा ना, हार घाला ना बाबा तुम्ही. जयाचे शरीर जयाचे शरीर जायाचे जायाचे जयाचे शरीर जाईल क्षणात जयाचे शरीर जयाचे शरीर जयाचे शरीर जाईल क्षणात शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर
जायाचे शरीर जायाचे शरीर जाईन क्षणात जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे शरीर जाईन क्षणात जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात मग गोपीनाथ पाव्याची नाव मग गोपीनाथ पाव्याची नाव तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर मग तो गोपीनाथ पावतीना मग तो गोपीनाथ पावतीना तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे तुम्ही संत सारे कृपेचे सागर रूप हा फार